संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर झालेली आहे। 18 उमेदवारांची एनसीपीची पहिली यादी जाहीर झालेली आहे। संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढते आणि 18 उमेदवारांची पहिली यादी राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेली आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। राष्ट्रवादी अनेक ठिकाणी अनेक महापालिकांमध्ये स्वबळावर लढते। संभाजीनगरमध्ये सुद्धा राष्ट्रवादी स्वबळावर लढते आणि या ठिकाणी आता राष्ट्रवादीनं आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे। 18 उमेदवारांची यादी राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेली आहे। अधिक माहितीसाठी जाऊया थेट संभाजीनगरला। आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत आहेत। विशाल, राष्ट्रवादीनं पहिली यादी जाहीर केली आहे। अगदी खरं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्टपणे कालच घोषणा केली होती की आम्ही भाजप आणि शिवसेनेसोबत लढणार नाही, स्वतंत्रपणे लढणार। भाजपनं वारंवार आमच्यावर अन्याय केलेला आहे। स्वतःच्या घरात तिकीट ठेवण्यासाठी शिवसेना आणि भाजपनं राष्ट्रवादीला दूर ठेवला असा आरोप त्यांनी केला होता। स्वतंत्र लढण्याची घोषणा केली होती आणि त्याचीच परिणिती आता दिसली आहे। त्यांनी पहिली यादी जाहीर केली आहे आणि उमेदवारी जाहीर केली आहे आणि उद्या आणि परवा उद्या उर्वरित सगळ्या उमेदवारांची यादी ते जाहीर करणार आहे। राष्ट्रवादीनं घोषणा केल्यानुसार 90 ठिकाणी ते त्यांचे उमेदवार रिंगणात उतरवणार आहे आणि त्या दृष्टीने आता त्यांनी पहिली यादी जाहीर केलेली आहे। जी अगदी विशाल, या सगळ्यामध्ये कुठेतरी सगळेच पक्ष नाराजी नको, बंडखोरी नको म्हणून थोडंसं धीरानं घेताना दिसले, यादी जाहीर करताना दिसले नाहीत। मात्र राष्ट्रवादीनं थेट यादी जाहीर केली। कुठेतरी या सगळ्याचा नाराजीचा फटका बसू शकतोय। एक गोष्ट महत्वाची आहे की राष्ट्रवादीला नाराजीची भीती नाही आहे। नाराजीची भीती शिवसेना आणि भाजपला सगळ्यात जास्त आहे, कारण त्यांची युती होते आणि युती होण्यामध्ये अनेकांवर अन्याय होणार असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीची कुठेतरी ही सावध खेळी म्हणूयात की जे नाराज शिवसेना भाजपमध्ये असतील ते आयते उमेदवार राष्ट्रवादीला भेटू शकतात। त्यामुळे त्यांनी आज सावधपणे अगदी 20 ते 22 जणांचीच यादी जाहीर केली आणि उद्या ते इतरांनी यादी जाहीर करण्याची वाट बघतायत आणि त्यानंतर जसं राष्ट्रवादीने जाहीर केलंय की सर्वच जागांवर त्यांना लढायचं आहे, त्या दृष्टीनं राष्ट्रवादी हालचाली होतील आणि स्वतंत्र लढायचं असल्यामुळे राष्ट्रवादीनं ही आगेकूच करत शिवसेना भाजपला स्पष्टपणे सांगितलंय आम्हाला गरज नाही, आम्ही स्वतंत्र लढण्यास तयार आहोत असे संकेतही त्यांनी दिले। अगदी विशाल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।